एक सॉरी किल्ला आहे, त्या किल्ल्याच्या खाली एक पूल आहे. त्या पुलाचं दरवर्षी पूजन केलं जातं 17 सप्टेंबरला. या वर्षीचं पूजन गेल्या वर्षीचं पूजन माझ्या हस्ते होतं आणि म्हणून मला बोलवलं. जिथं जाईल तिथं वेगळं काहीतरी बोलावं म्हणून त्या पुलाचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला तर आपल्याला आश्चर्य वाटेल की या भारताचं पहिलं अशोक चक्र त्या पुलावरल्या शहीद जवानाला मिळाले. आम्हाला ती गोष्ट माहित नव्हती. आणि हा शोध घेतल्यानंतर ज्यावेळेस मी पाहिलं त्याचं नाव आहे शहीद बचेंद्र सिंग 2 शीख रेजिमेंटचे. आणि त्याही पुलाला परवा त्या ठिकाणी स्मारक उभा करण्याकरता महाराष्ट्र शासनाने 8 कोटी रुपये मंजूर केले. अशा प्रकारचं काम आपण जर करायला लागलो तर निश्चितच जनता आपल्याला हातामध्ये झेलते, किंबहुना मला त्याच्यामध्ये समाधान मिळालं पाहिजे हाही मुद्दा त्या ठिकाणी आपण घ्यायचा आहे. अगदी थोडक्यामध्ये आपल्या नेवाश्याची मांडणी करून या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करेन मला जाणीव आहे. तरी सुद्धा मी ज्यावेळेस परदेशामध्ये फिरतोय 5-7 देश उलट करायचे काही प्रयत्न असतो. कंपनी गाठायची आणि निघायचं. मी म्हटलं तसं नाही, मी अगोदर बुकिंग करतो आणि त्याच्यानंतर मग आपला दौरा त्या ठिकाणी ठरवायचा. तर तसं व्हिएतनाम टू कंबोडिया थायलंड पर्यंत हे 5 देश मी बाय रोड केले. हे जात असताना त्या देशामध्ये तिथली असणारी संस्कृती, तिथं असणारे शिक्षण, तिथं असणारी जी काय असेल त्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने ज्यावेळेस मी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर योगायोगाय आता रामायणाचं 2 दिवसापूर्वी आता 2 दिवसानंतर इथं पूर्ण राममय झालेलं आहे. राजकीय असो किंवा कसे का असो ते झालेलं आहे. आणि ज्यावेळेस योगायोगानं मी 12 आणि 13 या 2 वर्षी एकदा मी नेपाळला गेलो जिथे सीतेचा जन्म झाला होता, जानकीपूर पाहिलं. आणि दुसऱ्याच वर्षी योगायोगानं जालना या ठिकाणी श्रीलंकेला गेलो. आणि श्रीलंकेला गेल्यानंतर मला लक्षात आलं की तिथं रावणाचं वेगळं रूप काय आहे. कारण तिथं गेल्यानंतर मला कळालं की रावणाचं खरं नाव काय. आता मी म्हटल्यानंतर 2दा पाठ करून सुद्धा तुम्हाला व्हायचं नाही. राहू जानेर वीरेंद्र नरेंद्र